नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे RRB NTPC ग्रुप डी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारण्यात येईल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या सोबत तुम्ही पण प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा। चला तर आता वेळ वाया न घालवता प्रश्नांकडे वळूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या प्रक्रियेला ब्लँक्स म्हणतात आणि याचे ऑप्शन आहे 1. बाष्पोश्वसन, 2. बाष्पीभवन, 3. अभिसरण, 4. संप्लवन। तर पहा, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, संप्लवन। आता पुढचा प्रश्न पाहू, कोणते मिश्रण नाही आणि याचे ऑप्शन आहे 1. हवा, 2. माती, 3. खडू, 4. पाणी। या प्रश्नामध्ये आपल्याला खालील दिलेले ऑप्शनमधून कोणते मिश्रण नाही ते विचारलेले आहे, म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, पाणी। चला आता पुढचा प्रश्न पाहू, भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे 1. मिथिल फ्लोराईड, 2. मिथिल आयसोसायनेट, 3. मिथिल क्लोराईड, 4. मिथिल अमाइन। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, मिथिल आयसोसायनेट। आता पुढचा प्रश्न पाहू, सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही खालीलपैकी कोणत्या कारणाने होते आणि याचे ऑप्शन आहे 1. अणूच्या केंद्राचे एकत्रीकरण करून, 2. अणूच्या केंद्राचे विभाजन करून, 3. इलेक्ट्रॉनच्या वहनामुळे, 4. रासायनिक अभिक्रियेमुळे। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, अणूच्या केंद्राचे एकत्रीकरण करून। मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्नांची उत्तरे येत असेल तर कमेंट करून सांगा। आता पुढचा प्रश्न पहा, डांबरच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण त्याचे ब्लँक्स। आणि याचे ऑप्शन आहे 1. बाष्पीभवन होते, 2. संघनन होते, 3. संप्लवन होते, 4. यापैकी कोणतेही नाही। तर पहा, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, संप्लवन होते। डांबरच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण त्याचे संप्लवन होते। चला आता पुढचा प्रश्न पाहू, डेंग्यू ताप कोणामुळे होतो आणि ऑप्शन आहे 1. प्रोटोझोआमुळे, 2. विषाणू, 3. बुरशी, 4. बॅक्टेरिया। तर पहा, या प्रश्नाचे उत्तर आहे 2. विषाणू। डेंग्यू ताप हा विषाणूमुळे होतो। आता पुढचा प्रश्न पाहू, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे आणि याचे ऑप्शन आहे 1. यकृत पेशी, 2. मृतपिंड, 3. स्नायुपेशी, 4. चेतापेशी। तर पहा, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, चेतापेशी। मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी ही चेतापेशी आहे। जर तुम्हाला प्रश्नांची उत्तरे येत असेल तर कमेंट करून सांगा। चला आता पुढचा प्रश्न पाहू, ब्लँक्स ही ठिकाणे मुंबईत आहे आणि याचे ऑप्शन आहे 1. यापैकी सर्वच, 2. चौपाटी, 3. वॉटर पार्क, 4. डिझनीलँड। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, चौपाटी। आता पुढचा प्रश्न पाहू, जगातील सर्व देशांच्या
राजधान्यांमध्ये सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे? आणि याची ऑप्शन आहे 1 न्यूयॉर्क, 2 पॅरिस, 3 दिल्ली, 4 कराची. तर पहा, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 दिल्ली. जगातील सर्व देशांच्या राजधान्यांमध्ये दिल्ली हे सर्वात प्रदूषित राजधानी आहे. आता पुढचा प्रश्न पाहू. ऑस्ट्रेलिया भारत क्रीडा उत्कृष्टता मंचाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? आणि याचे ऑप्शन आहे 1 अमित शहा, 2 रक्षा खडसे, 3 अनुराग ठाकूर, 4 पीयूष गोयल. तर पहा, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 रक्षा खडसे. आता पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या ठिकाणच्या गिफ्ट सिटीमध्ये भारत ऑस्ट्रेलिया उत्कृष्टता मंचाचे उद्घाटन करण्यात आले आहे? आणि याचे ऑप्शन आहे 1 गांधीनगर, 2 कानपूर, 3 बंगळुरू, 4 मुंबई. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 गांधीनगर. गांधीनगर या ठिकाणी या मंचाचे उद्घाटन करण्यात आले आहे. आणि आता पुढचा प्रश्न पाहूया. फ्रंटियर टेक हब कोणाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे? आणि याचे ऑप्शन आहे 1 इस्रो, 2 DRDO, 3 नासा, 4 नीती आयोग. तर पहा, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 नीती आयोग. फ्रंटियर टेक हब नीती आयोग द्वारे लॉन्च करण्यात आले आहे. आता पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या संताच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचे अनावर करण्यात आले आहे? आणि याचे ऑप्शन आहे 1 संत सावंत, 2 संत तुकाराम, 3 संत एकनाथ, 4 संत नामदेव. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 संत तुकाराम. संत तुकाराम या संताचे जगातील सर्वात मोठ्या पगडीचे अनावर करण्यात आले आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोण भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत? आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे 1 रोशनी नाडर, 2 किरण मुजुमदार शॉ, 3 सोनिया गांधी, 4 अनुप्रिया पटेल. तर पहा, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 रोशनी नाडर. रोशनी नाडर हे भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत. तर मित्रांनो, या प्रश्नामधून तुम्हाला किती प्रश्न बरोबर आले ते तुम्ही कमेंट करून सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजून असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.